नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? बरे आहात ना? तर आज आहे ना, आज पप्पाचा महिना होता आणि नॉनव्हेजचा महिना हा घालायचा होता. तर बघा, इकडं 3 किलो बोकड्याचं मटण आणलेलं होतं आणि मी ते साफ करत होते. आणि इकडं वरती बिर्याणीसाठी मसाला आणि चिकन ची तयारी चालू होती बिर्याणीची. ते करून ठेवलं होतं आणि इकडं म्हटलं आता इकडं मम्मी भाकरी चुलीवरती बनवत होती आणि काकू भाकरी भाजत होत्या, कारण आज पाहुणे पण भरपूर येणार होते. महिना असल्यामुळं पण चुलता ते भरपूर पाहुणे आहेत, तर ते येणार होते. तर ते आई म्हटली मी इकडं भाकरी तयार करते, तोपर्यंत तू आतमध्ये भाजी आणि बिर्याणीची तयारी कर. मग माझं तेच चालू होतं. इकडं चुलीवर बघा किती छान मस्त अशा भाकरी भाजत होत्या आणि मस्त अशा गोल मस्त आईने भाकरी बनवल्या होत्या. तर मग इकडं बघा, असं चुलीवर खूप छान लागतात भाकरी. आणि पटापट आवरायचं पण होतं ना, 11 वाजेपर्यंत नैवेद्य 12 वाजेपर्यंत दाखवायचं. तर त्यामुळं पटापट चालू होतं. हे वाजले होते सकाळचे 8:30 आणि आमचा चालला होता मग स्वयंपाकाचं हे. इकडं मी मस्त असं मटण धुवून घेत होते, 2-3 पाण्याने व्यवस्थित असं धुवून घेतलं, कारण शिजायला वेळ लागतो ना. म्हटलं आधी शिजायला टाकन आणि मग भाजीची तयारी करन, मसाला वगैरे आधी मटण शिजायला टाकन. त्यानंतर मग बघा असं मटण स्वच्छ असं धुवून घेतलं 2-3 पाण्याने. आणि नंतर मग हे बघा, मागच्याच हॉलमध्ये मी मिक्सर वगैरे खाली बसून म्हटलं वाटण, कारण वाटण भरपूर होतं आणि त्यामुळं मग मी सगळं म्हटलं असं निवांत खाली बसून मिक्सर घेतला आणि मसाला आपल्या गावरान पद्धतीने मस्त अशी काळी भाजी बनवायची होती, बोकड्याच्या मटणाची आणि चिकनची बिर्याणी करणार होते. तर मग मी इथं म्हटलं पटकन आधी मसाला मटण शिजायला टाकल्यानंतर म्हटलं आता मसाला वाटून घेते. गावाकडच्या पद्धतीने आपलं भाजी होती. तर मग असं व्यवस्थित असं मी मसाला वाटून घेतला. म्हटलं पाहुणे यायच्या आधी भरपूर असं म्हणजे निम्मं जरी काम उरकलं ना पटकन होऊन जातं, कारण पाहुणे आल्यानंतर मग काही सुचत नाही, गप्पा गोष्टीतच वेळ जातो. मग पटकन असं मी मसाला वाटून घेतला. इकडं मी ना फोडणी देत होते बिर्याणीच्या बिर्याणी बनवायला चिकनला मस्त अशी फोडणी देऊन म्हटलं. आणि इकडं खाली शेगडीवरती मी भाजी मटणाची बनवायला टाकली होती. बघा बिर्याणीसाठी आधीच मी तयार करून ठेवलं आणि इकडं भाजी. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओला साथ द्या. आणि बघा कसं झाली भाजी, एकदम तर्रीबाज. तर चला भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा, लाईक करा, शेअर करा. तर बाय बाय.